नमस्कार सर्वांना. आयुष झालेला आहे पास. आयुष गेले आहे 9वीतून 10वी मध्ये. त्यासाठी करते आहे मी फालुदा. तर चला करूया फालुदा. अरे वा, जबरदस्त वर्षा. अरे वा 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 मंडळी, बघा मस्त फालुदा आला आता मस्त की, तो पण बिना आईस्क्रीमचा. कारण की आमच्या घरामध्ये काही काही मेंबर असेल ना की ते खोकतात. बघा ते मेंबर बघतात मला वाटतं आपल्याकडे. बघा चला आयुष झालेला आहे पास. त्या गोष्टीमध्ये चला फालुदा घे आयुष. गरमागरम. अरे वा, गरमागरम फालुदा केलाय आयुष. फालुदा आपल्याकडे गरमागरम फालुदा आहे. अरे बाजूला पाडा तुम्ही आता. मस्त मस्त आहे बघा. परीसाठी सुद्धा फालुदा दिलाय मस्त की. आणि एक फालुदा या गरीबासाठी सुद्धा द्या. दे ग कुचके. गरम गरम. अरे 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 बरोबर. अरे काय काय हिला बोला. अरे काय माणूस असेल तू. उतरून दिलं फक्त. अरे म्हणजे गॅसवर हिने उतरवून फक्त खाली दिला नाही. यस. अरे बाप रे. अरे बाबा, हिने काचेच्या ग्लासामध्ये गरमागरम फालुदा थोडासा फ्रीजमध्ये ठेवायचा. एवढी तू एक्साइट झालीस की म्हणजे कधी होतंय आणि कधी खातोय. म्हणजे बघा मंडळी काय निमित्त आहे. मस्त की आयुष पास झालाय आणि आयुषच्या निमित्ताने आपल्याला फालुदा खायला भेटलाय. काय आयुष मग कसं वाटतंय. मग काय होतं वर्षा. छान वाटते ना. छान वाटतंय ना. तर बघ कसं आहे, आयुषने मस्त की पास झालाय. आयुषला 54% भेटलेले आहेत. काही वांधा नाही. आयुष्यामध्ये कधी कधी गतीने माणूस चालतो, कधी कधी माणूस स्लो चालत असतो. काय वर्षा, काय तुला बोलायचं आहे या संदर्भात. काय नाही, अभ्यास म्हटलं व्यवस्थित करत जात. ह्याच्या पुढे पण आता हे 10वीचं वर्ष आहे. आणि नाही एक गोष्ट लक्षात दे, शिक्षण आहे एक बाळा खूप महत्वाचं आहे. कधी कधी मतलब आपल्या शिक्षणामुळे ना आपले स्वतःचे प्रश्न आपण सोडवू शकतो. आपल्याला आलेली अडचण आपण सोडवू शकतो. 4 चौघांमध्ये आपण बसू शकतो. 4 चौघांमध्ये आपण काही अशा वेळ येते की काहीतरी कारणं निघतात, काहीतरी प्रश्न निघतात, आपण ते सोडवू शकतो. काही लोकांना आपण मार्गदर्शन करू शकतो. हे सर्व आपल्याला शिक्षणामधूनच भेटतं. शिक्षणामुळे तू मोठा होशील मी असं म्हणत नाही, पण तुझे प्रयत्न कधी सुद्धा हे खोटे जाणार नाही. काय काय समजते. काय वर्षा काय म्हणतेस तू. होय बरोबर बोलतात कदम. तर हे शिक्षण खूप महत्वाचं आहे. हे तुझं 10वीचं वर्ष आहे. 11वी होईल, 12वी होईल, त्याच्यानंतर तू ग्रॅज्युएट करशील अशी मी अपेक्षा करतो. तू ग्रॅज्युएट होशील. आणि दुसरी गोष्ट की काही सुद्धा छोटा मोठा व्यवसाय असून दे, नोकरी असून दे, काही सुद्धा करशील आयुष्यामध्ये. पण हे शिक्षण तुला प्रत्येक गोष्टीला मार्ग दे. काय खरं काय खोटं हे सर्व तुला हे शिकवेल, हे दाखवेल. तेव्हा ह्या गोष्टीकडे लक्ष दे. आपण असं नाही की ह्या ज्या एरियामध्ये आपण राहतो झोपडपट्टीमध्ये, तर आपल्याला कोणीतरी मित्र वाईट भेटले, कोणीतरी वाईट असे कोणतरी सांगणारे कोणी सुद्धा भेटले, तर कोणामुळे कोणी बदलत नाही. आपले जर विचार, आपली जर बुद्धी, आपण जे काही विचार करतोय किंवा आपला जो मार्ग आहे ना, आज आपल्याला म्हणजे 100% खरा असेल ना, आणि आपण त्याच मार्गाने एकदम कठोरपणे चाललो असेल ना की नाही आज आजूबाजूला काही होऊन दे पण मी ह्याच मार्गाने जाणार. आपण जर स्वतःशी प्रामाणिक राहिलो ना तर तुला कोणीही हरवू शकत नाही, तुला कोणीही बदलू शकत नाही. हे खूप महत्वाचं असतं. आणि आपल्याला भेटले 54%, काही वांधा नाही. मस्त भेटले, काही आपण एन्जॉय करूया, मस्त फालुदा वगैरे खाऊया. काय वर्षा. होय. आणि आपण गाणं लावूया मुंगळा मुंगळा, त्याच्यावरती मुम्मी नाचेल. हा काय पण. तर बघा आयुषचा रिझल्ट लागलेला. आणि परदी तुझा रिझल्ट कधी आहे. तुझा रिझल्ट कधी आहे. आता 3 पेपर बाकी आहेत. ते 3 पेपर झाल्यावर आहे ना सांगतील मामाला पेपर. हो का. हा पेपर पण टाकून आलाय. काय बोलते वर्षा. होय छान वाटतं. आम्ही वर्षा आणि मी सुद्धा गेलो रिझल्ट साठी. आणि मी पाहिलं ना तिथं बरेच फॅमिली वगैरे होते. पण आम्हाला आमचा रिझल्ट भेटल्याच्या नंतर आम्ही थोडं शॉक होतो काय नाही काय म्हणून. पण नाही, थोडं टेन्शन मध्येच होतोच आम्ही. काय नाही काय म्हणतात ना, एक झाड असतं ज्या झाडावरती एक 50, 100, 1000 फळं असतात. ठीक आहे. म्हणजे जे काही असेल, जसं दुधाचं मन, दूध कधी चांगलं असतं कधी दूध नाचतं. ह्याच्यामध्ये काही दबाव नाही. तुझ्यावरती काय प्रेशर आहे, तुला कोण काय बोलते, तुला असं काय वाईट काय गोष्टी आहेत किंवा असं काय, असं कधीच विचार करत नाही बेटा. जोपर्यंत आपण जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये प्रसंग येत राहणार. आणि शिक्षण हा आपल्यावरती प्रसंग नाही आलेला, आपल्या एक देवतांचा, आपल्या समोर जे शिक्षक आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करतायत, हा त्यांचा एक आपल्या डोक्यावरती एक आशीर्वाद आहे. आणि आपण तो आशीर्वाद घेऊन जर सक्षम होऊन चाललो किंवा आपण आपल्या खऱ्या विचाराने चाललो ना तर तुला कोणीही रोखू शकत नाही, तुला कोणीही हरवू शकत नाही. काय तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. काय मॅडम तुम्ही काय म्हणताय. हा
बरोबर आहे. तर माझं तुला प्रामाणिक मत असेल आयुष, आतापर्यंत आपण ज्या ठिकाणी राहतो इथे मी बऱ्याच लोकांना वाकडं बोललो असेल किंवा कोणाच्या अपोजिट सुद्धा गेलेलो आहे, पण चुकीच्या गोष्टीला मी वाकडं गेलेलो आहे हे तुला सुद्धा माहिती आहे. हा, हे इथं राहतात तेवढ्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आम्ही चांगल्याशी चांगलं, वाईटाची वाईटच आहे. चांगल्याशी चांगलं आहे आणि वाईटाशी वाईट आहे, पण तू तर मला बघतोच आहेस. हा, पण तुला असं कधी वाटतं का कोणतरी इथं येईल आणि माझी कॉलर पकडेल? नाही. हा, तर कॉलर न पकडण्याचं कारण एकच आहे आयुष, प्रामाणिकपणा. जर आपल्या रक्तामध्ये, जर आपल्या अंगामध्ये, आपल्या जर विचारामध्ये जर प्रामाणिकपणा असेल ना, तर तुला ह्या जगामध्ये कोणीही धरू शकत नाही. तू समोरच्याला ना नागडा उघडा करू शकतोस, पण तुला करताना त्याला विचार करावा लागेल. तेव्हा ह्या गोष्टीला एकदम सिरियस घे. मी सांगतो तुला ते सिरियस घे. तुझं 10वीचं वर्ष आहे, तुझा आनंदात जाईल, सुखाने जाईल, काही प्रॉब्लेम नाही. अभ्यास हा एक एन्जॉय करायचा. लक्षात ठेव, तुला असं समजू नको शिक्षण म्हणून माझ्या लाईफमध्ये कधी अडचण आहे किंवा अरे काय यार हे मी जर मोठा झालो. मोठा झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्या भवितव्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम्स येतच राहणार. मी काय बोललो तुला, जोपर्यंत आपण जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येत राहणार. मी बोलतोय तो शब्द नीट लक्षात ठेवा का. जोपर्यंत आपण जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये अडचणी येत राहणार. तर त्याला आपण सॉल्व करायचं असतं. लक्षात घे मी काय बोलतोय ते. ज्या वेळेस आपण श्वास घ्यायचं बंद करू तेव्हा हे सगळं संपलेलं असणार. आणि हेच खरं आहे. कोणाशी वाईट बोलायचं नाही, कोणाला वाईट विचार करायचे नाही, कोणाबद्दल कोणाला असं काय उद्धट बोलायचं नाही. आपण इथे सर्वांना जिंकायला आलेलो आहे. आपल्याला ओळखणारी लाखो माणसं असावीत, आपल्यासोबत चालणारी लाखो माणसं असावी. काय हां, पण आपण कोणाचं तरी वाईट केलंय असा एकही माणूस नसावा. हां, जो वाईट आहे त्याचा आपण वाईट करणारच. सिंपल आहे. हां, पण हातात छडी दिली आहे म्हणून कोणाला पण चोपत नाही सुटायचं. काय तेव्हा हे मस्त की मजा कर. काय लाईफ हे शिक्षण म्हणतात ना, हे शिक्षणाचे दिवस खूप चांगले असतात की जेव्हा आपण आता मम्मी बघ, मी बघ, आम्ही मोठे झालोय ते ह्या लहानपणाच्या गोष्टी आठवतात. लक्षात घे. कॉंग्रॅच्युलेशन. आणि पुढे पण असाच पुढे पुढे जा. थँक्यू. काय म्हणते? काय म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. पुढे पण असाच मोठा मोठा हो, अभ्यास करून करून. आणि खरंच आमची इच्छा आयुष, आमची इच्छा अशी आहे की तू खरंच मोठा व्हावं, काहीतरी बनावं. जिथपर्यंत आम्ही पोचलो नाही तिथपर्यंत तू पोचावं असं माझी तरी इच्छा आहे. काय हां, तर नक्की या शिक्षणाला मस्त एन्जॉय कर. हे शिक्षणाला मनावती घे. आणि शिक्षण हे जर आनंदाने घेतलंस ना तर तुला ह्याच्यामधला गोडवा आहे ना म्हणजे खूप मनापासून जाणवेल. आणि जर ह्याला जर तू कडवट कारल्यासारखं जर घेतलंस की कंटाळा, तर मग काही रस राहणार नाही आणि प्रत्येक घोटाला तुला कडवटपणाच येत राहणार. म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केले जी पाहिजे तसं आहे ते. केलं मनापासून तर नक्कीच होणार. नक्कीच नक्कीच. प्रयत्न तिथे परमेश्वर. मी तर म्हणतो हे जे आपल्या समोर जे दिसतंय ना, हे जे आपल्या समोर जे काही दिसतंय आज तू आपण ह्या घरामध्ये राहिलो ना, हे काय तुला दिसते ना, ह्याच्यापेक्षा मोठा हो. विचार मोठे असायला पाहिजे आयुष्य. सर्वात महत्त्वाचं विचार मोठे असायला पाहिजे. आपले विचार मोठे असतील ना तर सर्व काही ऑटोमॅटिकली मोठं होईल. एखादा बाईक चालवतोय तो बाईक कसा चालवतो, त्याचे पाय कसे खाली पोचतायत, तो घेर कसा टाकतो, तो ऍक्सिलेटर कसा देतोय, तो ब्रेक कधी दाबतोय, ह्याचं गणित जरी करशील ना तरी तुला ती बाईक चालवता येईल. गरजेचं नाही कधी की तुला बाईकवरती कधी बसवलं पाहिजे आणि दोघांनी बाईक पकडली पाहिजे आणि तुला असं ढकललं पाहिजे, असं गरजेचं नाही. जर कोणत्याही गोष्टीचा तुझं डोक्याने अभ्यास करशील ना ती गोष्ट तुला स्वतंत्रपणे आणि शुद्धपणे तुला कळेल. मग ती गोष्ट काही पण असो. कळलं? तर चला मग जास्त आता भाषण नको द्याव्या. आयुष पास झालेला आहे तर मजा कर. आयुष 10वी आहे, एन्जॉयपणे एकदम 10वी काढ. आणि ही 10वी तुला जोपर्यंत तू वयाचा 100व्या वर्ष क्रॉस कर, पण तुला हे तुझं जगलेलं आयुष्य जे शिक्षणाचं आयुष्य नाही तुला शेवटपर्यंत लक्षात राहील की मी ह्या शाळेत होतो, असा होतो, मी त्या टीचर होत्या, मग असं होतं. हे सगळं लक्षात आहे. तेव्हा माणसं जोडत जा, शाळेतले मित्र जोडत जा. काय नवीन कोण फील्डमध्ये भेटतील, 8वी 9वी मागचे पण मित्र मंडळी असेल, सर्वांना जोडत जा, सर्वांना चांगलं सांगत जा. आपण इथं माझं वाईट करायला आलोय नाही, तर त्या मार्गाने जा. हां, पण जर पण आपल्याला आडकाठी करत असेल तर आपण त्याला आडकाठी केली पाहिजे. हे गणितच आहे. जगा आणि जगून द्या. जर कोणी जगून देत नसेल तर त्यालाही जगून द्यायचा अधिकार आपल्याकडे नाही. चला
मस्तपैकी एन्जॉय करूया काय आणि तोपर्यंत आपला फालुदा पण थंड झालेला आहे. हा बरी आहे की नाही? तू का लपलीस ग? ये. फालुदा पण थंड झालेला आहे. तर चला मंडळी या चल ये. सर्वांनी फालुदा प्यायला. तर वर्षा वाटतं काहीतरी बोलते आहे. काय नाही मला तर मस्तच वाटलं की तू 10वी एकदम क्रॉस केलीस. टेन्शन गेलं माझ्या डोक्यावरचं. बाकी पर्सेंटेज वगैरे काही नसतं आयुष, लक्षात ठेव. हे पर्सेंटेज वगैरे काही नसतं, पण पर्सेंटेज हे जगासाठी पाहिजे असतं, जगाला दाखवण्यासाठी पाहिजे असतं की लोक पर्सेंटेजवरनं विचार करतात की समोरचा व्यक्ती किती हुशार आहे. असं काय समजलं? माझं बोलणं कधी कधी समोरच्याला उलटं पालटं वाटतं, पण मी उलटं पालटं समजवतो जेणेकरून त्याला दोन्ही बाजूची दिशा मी दाखवतो. काय मॅडम? हो नक्की या सर्वांनी फालुदा पियाला. तर